नांदेडच्या बिलोली तालुक्यातील पिंपळगाव हज्जापूर कुंडलवाडी गणेशगडावर दिनांक 18 ते 25 नोव्हेंबर दरम्यान सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह आणि परम रहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। सदरील शिवनाम सप्ताहाचे हे पहिलं वर्ष असून भाविकांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला। शिवभक्त पारायण येल्लूरकर महाराज यांच्या प्रसादावरील कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली। सप्त्याला तरुणांचं मोठं योगदान लाभलं। सप्त्यानिमित्त आरळी सर्कल आणि परिसरातील राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा भेट दिली आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले। यावेळी पिंपळगाव हज्जापूर कुंडलवाडी यासह परिसरातील भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, माळकरी यासह हजारो भाविक उपस्थित होते। या मौजे पिंपळगाव गणपती मंदिर संस्थान या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून कधीही इथून माग न होणारा नवीन अशा स्वरूपाचा उपक्रम म्हणजे शिवनाम सप्ताह चालू केला। हरिनाम सप्ताह अनेक जागेवर होतात, तशाच प्रकारे शिवनाम सप्ताह ही आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू झाली। हरिनाम असो, शिवनाम असो, दत्तनाम असो किंवा आणखीनही एखादा कुठला पंथ हिंदू धर्मातला असू द्या, जितके कार्यक्रम वाढतील, जितके उत्सव वाढतील, तितका धर्म आपला पक्का होईल, तितकं चांगलं आहे। बरेचसे लोक म्हणतात पहिले 4 सप्ते सुरू आहेत, आणखीन एक नवा कशाला सुरू करता? तसं काही नाही। आपल्या धर्मामध्ये उत्सव वाढू द्या, आपल्या लेकरावर, आपल्या मुलांवर, मुलींवर। 24 नोव्हेंबर 2025 रोजी पिंपळगाव येथील गणेश मंदिर आणि शिव मंदिरच्या या पवित्र स्थळी आज शिवनाम सप्ताहाचा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे। गेल्या 4 वर्षापूर्वी या ठिकाणी अर्धवट अवस्थेत असणारं शिव मंदिराचं या ठिकाणी पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आणि त्यानंतर या ठिकाणी 4 वर्षानंतर शिवनाम सप्ताहाचा योग आलेला आहे। आमच्या गावातील काही होतकरू तरुणांनी समोर होऊन या ठिकाणी शिवनाम सप्ताहाचा संकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि गेल्या 7 दिवसापासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये हा शिवनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचे आज या ठिकाणी समारोप सांगता आणि सांगत्याचा आज हा भंडारा या ठिकाणी होत आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतो। गेल्या 25-30 वर्षापासून आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताहही होतो आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं तो सप्ताह पार पडतात। पण आज या वर्षापासून नवीन या ठिकाणी शिवनाम सप्ताहाची प्रथा सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आणि सप्ताह कोणत्याही जातीचा नसतो, तर तो सर्व धर्मियांचा असतो। सर्वांच्या एकंदरीत सनातन धर्मांना या ठिकाणी एक पुनरुज्जीवित करण्याचं काम ह्या वेगवेगळ्या सप्ताहाच्या माध्यमातून करतात आणि लहान मुलावर एक योग्य ते संस्कार मिळावेत ह्या पाठीमागचा हेतू असतो। म्हणून या ठिकाणी आम्हाला खूप आनंद होतो। जे तरुण मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन ह्या शिवनाम सप्ताहाचा संकल्प जो हाती घेतलेला आहे तो आज तडीस गेलेला आहे आणि ह्यानंतर मोठ्या उत्साहात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात हा शिवनाम सप्ताह आम्ही पुढे असा चालू ठेवू असा आम्ही आजच्या दिवशी अशा रीतीचा आम्ही संकल्प या ठिकाणी सर्व तरुण मंडळींना आम्ही घेतो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।